तो बसला बसला होता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आम्ही आता गावी आलोय. तर गावी आम्ही आलो होतो पार्टीसाठी. आणि माझे मित्र आहेत. हा आहे समीर इथे, आणि इथे आहे सुमित, अजिंक्य आहे, अजयदादा आहे, नरेश आहे उर्फ गटली आहे, आणि संख्या आहे, आणि बाकी दोघे जण खाली आहेत. तर आज आपल्या ब्लॉगची सुरुवात आहे ना आपल्या गावातूनच होते. आणि गावी म्हणजे आम्ही कुडगावला आलो, स्वप्नीलच्या गावी. तर इथून सुरुवात होते. तर बघूया आजचा आपला, आज आणि उद्या आपण इकडे असणार आहोत. तर आपला दिवस कसा जातो ते तर बघत राहा. आपला ब्लॉग हा चांगला असेल, खूप एन्जॉय करा तुम्ही. बाय बाय. उद्या नाही पाहिजे. उद्या देऊ पैसे आपल्याला 1500 रुपये. उद्या देऊ दर्शन. मित्रांनो, मस्त सकाळ झाली आहे आणि आता पाऊस आलाय. बघा किती वातावरण एकदम मस्त वाटतं इकडे. तर मित्रांनो, मी स्वप्नीलच्या घरी आलो आहे आणि मी तुम्हाला स्वप्नीलचं घर दाखवतो. कसं आहे, मस्त छान बांधलं एकदम घर. दरवाजा वगैरे मस्त एकदम केला आहे. आणि हा हॉल आहे. इकडे एक बेडरूम आहे, तिकडे समोर किचन आहे, आणि ह्या बाजूला एक बेडरूम आहे, आणि इथे देवारा घर आहे, आणि वरती सीडी आहे, आणि वरतीसुद्धा घर आहे. हे बघा, हे किचन आहे. इकडे बाथरूम आहे, संडास आहे. किचनसुद्धा मस्त बनवलं आहे. आपण वर जाऊन बघूया. सीडी पण मस्त बनवली एकदम, म्हणजे प्रॉपर असं काम केलं स्वप्नीलने. आणि हे बघा, इकडे वरती थोडा एक हॉल टाईप आहे, आणि इथे एक रूम दिलं आहे. इथे पण बाथरूम वगैरे आहे. हे हॉल आहे ना, इथे बाल्कनी दिली मस्तवाली एकदम, इथून जेणेकरून एकदम. आणि बघा, हा घराचा मालक आहे, आणि इथे आपल्या गाडी लागल्यात. आणि हा गावचा इथून नजारा दिसतो एक नंबर. स्वप्नील भावाने खूप मेहनतीने घर बांधले आहे, आणि इथून सुंदर घर बांधले. बघा किती छान दिसते इकडून. चला, तर आता आम्ही चाललो आहे माझ्या गावी, आणि आपली गाडी आहे, आणि एक गाडी जाणार आहे मसल्याला थोडं चिकन वगैरे घ्यायला. तर आम्ही गावी जाऊन थोडं पगोळ्या वगैरे बघणार आहेत, कारण की आम्हाला खजानात जायचं आहे. खजानात म्हणजे खेकडे पकडायला जायचं आहे. जी खेकडे पकडायची जागा असते त्याला आमच्याकडे खजान म्हणतात. तर ते मी तुला पुढे दाखवेनच. तर मी तुम्हाला पहिला माझं गाव पण दाखवेल पावसाळ्यात कसं असतं ते. तर आपण पुढे बघूया. चाललो आता आमच्या गावी, आणि आजूबाजूचा निसर्ग बघा इथे मस्त एकदम. हा नवीन रस्ता आला इथे कुडगावला. पुढे पहिले इथे खूप खराब रस्ता होता, आणि आता मस्त छान झाला एकदम. हे आमच्याकडचे रस्ते आहेत बघा किती मस्त एकदम. असे रस्ते मुंबईला सुद्धा नसतात कधी. आणि आता पाऊस पडल्यामुळे सर्व हिरवं हिरवगार झालं एकदम. आजूबाजूला सर्व हिरवगारच दिसतंय. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आपल्या गावी आता. आणि आपलं गाव आहे, इथून वरती गेल्यावरती आपल्या गावचा रस्ता चालू होतं. तर रस्ता बघा किती डेंजर आमच्या गावी वरती जायचा. मी तुम्हाला दाखवतो. हा गेट आहे इथे, आणि हा रस्ता आहे. तर रस्ता खूप खराब झाला आहे. एक कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला चुत्या बनवलेल्या इथे, फक्त डांबर टाकून गेलेला, आणि त्यामुळे हा रस्ता खराब झाला खूप. गाडी तर आता चढते, बघूया आता चढते की नाही, कारण की पावसाचं पाणी, पावसामुळे खूप रस्ता वाहून गेला आहे. तर आता गाडी चढली तर बरं आहे. आणि सर्व खडी बाहेर निघाली, त्याच्यामुळे टायर स्लिप मारतात. पण आपली गाडी नवीन आहे थोडं, तर त्याच्यामुळे चढते बरोबर. आणि हा आपलं गाव आला आहे आता पुढे बघा. इथे आहे ना, इथे हा वडाच्या खाली पार दिसतो ना,
इथे आम्ही सर्व संध्याकाळी बसलेलो असतो इकडे. आणि हा आमचा होळीचा वाटर आहे. इथे आम्ही खेळतो क्रिकेट वगैरे. इकडे समाज मंदिर आहे आणि इथून आपला गाव चालू होतं. तर हा आपला गाव आहे. छोटंसं आणि सुंदर गाव आहे एकदम. आणि आता हिरवं हिरवं गार झाले मस्त. आणि हे बघा, हे आमचं गाव आहे. राज आलेला आहे आणि हे गाव आहे. आपलं घर आहे इथे. फायनली आपण पोचलो आहे त्या गावी. इथे नेहमी आपली गाडी लागते. हे आपलं गाव आहे. जास्त नाही, 30-35 घरं आहेत. छोटंसंच गाव आहे, पण आता पावसाळ्यात एकदम मस्त दिसतं. आणि हे बघा, इथे गाडी आपली लागली आहे. हे आपलं घर आहे. मित्रांनो, सकाळी आता 11 वाजलेत आणि आमचा प्लॅनचा ना धजिया उडाला आहे. कारण की आम्ही सकाळी झोपणार नव्हतो आणि थकलेले असल्यामुळे प्रत्येकजण झोपूनच गेला. फक्त सुमितने आपलं काम केलं आहे. त्यांनी पगोल्या वगैरे काढल्यात आणि आता आपण पगोल्यानं जाणार आहे. किती पगोल्या तुम्ही? 17 आणि 9 म्हणजे 24 नाही, 17 9 26 पगोल्या आहेत. आणि हे दोघं इथे उठलेत. 26 पगोल्या घेऊन चाललं. तर बघूया आम्हाला काय भेटतंय. नंतर मी पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेन. आपण चाललो आहे गडदवला आणि समोर नजारा बघा. किती मस्त वॉटरफॉल आहे. समोर बघा सर्व वॉटरफॉल, छोटे छोटे वॉटरफॉल आहेत सर्व. हा गाव आहे आमशेत. अच्छा, हा आमशेत का? हा आमशेत आहे. मोठा गाव आहे. आणि हे बाहेरचे नजारे बघा किती मस्त आहे. आमशेत मोठा गाव आहे, म्हणजे 250 ते घरं असते. व्हिडिओ मध्ये बघितलं या गावात. अरे गावाला आता आहे ना, हा गाव मोस्ट फेमस गाव आहे आमच्याकडचा, पळसप म्हणून. जेव्हा इथे उत्सव असतो देवीचा, सोमजाई देवीचा जेव्हा उत्सव असतो ना, त्यावेळेस इकडे बरेचसे ॲक्टर्स वगैरे, मराठी सर्व हिरोईन वगैरे, हिरो वगैरे येतात इथे. आणि आमदार खासदार वगैरे पण असतात आपल्या रायगड जिल्ह्याचे. तर मंदिर पण एकदम खूप छान बांधलेलं आहे. आणि हा इकडे एक बंगला आहे, तो यांचा आहे, आप्पा विचारे म्हणून, म्हणजे आपल्या इकडचे कार्यकर्ते होते. आणि मंदिर बघा, आणि इथे खूप बरेचसे ॲक्टर्स वगैरे येतात इकडे. मंदिर बघा किती छान आहे एकदम. जेव्हा यांची पालखी असते तेव्हा खूप मोठा उत्सव असतो इकडे ना. हात लावतात की काय, लावणी पण चालू झाली सगळीकडे. फायनली आपण आता गडदावला पोचतोय आणि एक थोडा निराशजनक आपल्याला हे भेटलंय की पाणी मोठ्याला लागलंय. तरी पण बघूया आपल्याला खेकडे भेटतात का. नाहीतर आपला कसबे आहेच, सुमित गोगल हाताने 2-3 तरी खेकडी काढतीलच आपल्यासाठी नक्की. हे गेट जरा गेट ढका. आणि गडदावला पोहोचलोय आता आपण. निसर्ग एकदम सुंदर आहे इकडे, मस्त भेंडी. आपण आता पोहोचलोय ते गडदावच्या इथे आणि बाजूचा निसर्ग बघा एकदम मस्त आहे. काय भारी वाटते ना. हे आमचं गाव आहे, म्हणजे आमच्या बाजूचं गाव आहे. आणि सर्व आम्ही पार्टी घाललो चिकन वगैरे घेऊन मस्त. आमच्या 2 गाड्या आहेत.
आणि हे बघा हे झाड आहे मस्त एकदम मोठा फळ मोठा. आणि ह्या स्वप्नील शेट आहेत आपले. तर आम्ही आता चाललोय लॉक करून खाली जातो इकडे. आज आमची पार्टी इकडे म्हणजे काय माहिती आहे काय, चिकन सुद्धा इथे बनवणार आहे. चिकन फ्राय बनवणार आहे. आम्ही रेडबुल घेऊन आलो आहे प्रत्येकासाठी. आणि आमची अशी पार्टी असणार आहे. मी तर फर्स्ट टाईम आलो इकडे गडदवला, पण इथला आजूबाजूचा निसर्ग एवढा भारी आहे ना, एकदम असं प्रसन्न वाटतं. आणि पाऊस पडल्यामुळे सुद्धा गाव सुद्धा एकदम हिरवागार झालाय. आणि बघा ह्या रस्त्यातून मी आणली असती गाडी, पण आता मला हे नाही बोलतं म्हणून ठीक आहे. नाहीतर मी तर घेऊन आलो असतो गाडी बिंदास खाली. अरे एक लादी म्हणजे किती माहिती आहे? एक लादी म्हणजे ही एक लादी 36 पावशी एक लादी. अच्छा तुला 3 लाद्या म्हणजे विचार कर. 36 तो 3 का 3 बोललो फक्त 36च ते बोललो त्याला. आणि हा मेन आमचा मास्टर माइंड आहे. हा मेन मास्टर माइंड आहे इकडचा. आणि त्यांनी त्याचा चेला बोलतो ना शिकवायला घेऊन आला, आदिनाथला घेऊन आला शिकवायला तो. कारण की त्यांच्याकडे खजन नाही ना, तर आमच्याकडे खजन असल्यामुळे आम्हाला सर्व एक्सपिरियन्स आहे. आणि हा बोल बच्चन, अमिताभ बच्चन सेकंड मास्टर माइंड. हा बघा काय कामाचं नाही, आता तिथे जाऊन फक्त असं बसणार. आणि तो एक तिकडे अजय देवगण बोलतो ना, अजय देवगण, तो बघा चष्मा बिष्मा लावून चाललाय, तो पण तसाच आहे, काय कामाचे नाहीत. यांनी कधी खजन बघितलंच नाही, हे फक्त आज पहिल्यांदा खजनात येत आहे तिकडे. आम्ही मस्त स्टोव वगैरे घेऊन आलोय जेवण बनवण्यासाठी. म्हणजे आमची ही वनभोजनाची ट्रिप होणार आहे. हां आणि बॅड न्यूज आहे की पाणी भरलाय, म्हणून पाणी भरून गेलाय असं बोलतायत. तर आपल्या नशिबात काय असेल तर आपल्याला भेटेल. बाकी सब ऊपर वाले की देन. मी हाय ना, कशाला घाबरतोस? पाणी उतरलं असेल तर मग सुमित, पाणी उतरलं असेल तर मग फक्त सुमितच काढेल हाताने. कारण की बाकी सर्व हे असे आहेत की त्यांना काही काढता वगैरे येत नाही एवढं. चिकन लेग पीस. चिकन लेग पीस. आता आमचं चॅलेंज पण होईल ना. चॅलेंज करणार आहे का तू माझ्यावर चिकन लेग पीसचा? हा मग काय चॅलेंज करणारच ना. तर चॅलेंज पण असणार आहे इकडे. चिकन लेग पीस. हे बघा हे पाव बघून मला भूक लागली आता. भाकरी घेतलं, भाकरी कोण घेतली? आईन दिला. अरे मग घरात पण होते आमच्या. आणा जरा. तर इकडे जागा तर मस्त आहे एकदम, बनवलेलं भारी आहे इकडे. आणि छान गेलंय. कोण पुढे गेलंय? अरे त्यांना कोण धरल बिळल. तुम्ही आता पाऊस आला ना ते 2 दिवसात का त्या सगळं तयार ठेवलं सगळं मी तिकडे. आधी सांगून ठेवलं पाऊस आला 2 आले पाहिजे तिथे आपल्याला. एक पहिला बसतो सीझन. हा मग तेच आहे आपल्या 6 वाजता घरी जातात. आपली कामं झालेली आहे. 2 दिवस आता मी उन्हा हे करू शकतो. रेशनिंग पण आणलं आणि हे पण आणलं. तू गप. सकाळ तुम्ही लवकर सगळे झोपायला आणले ना. सकाळी थोडी गडबड झाली. काय झालं माहितीये का? गडबड म्हणजे अशी झाली की सर्वांना असं वाटलं की 8 वाजता उठून आपण येणार, आणि खरंच भरती सकाळची होती. आता होटी लागले. मला माहिती, मी बोलतो ना तुम्हाला, कारण की परवा बही आली ना अमावस्या. बरोबर. तर आता बघूया आता पुढे. अरे मार्केट तर ओपन झाला पाहिजे मस्त घ्यायला. काय हे लोक बँकेचं काम करून आलास की नाही? फुकटचा टाइमपास यांनी केला ह्या लोकांनी. कारण की ह्यांनी म्हटल्यावर नाही मुद्दाहून लेट आलेत. लेट आल्यामुळे सर गडबड बंद झालाय.
अरे ते दोघं कुठं आहेत बघ. अरे हा काय केलं इकडं नवीन हे नाही आहे भाई. हॅलो काय नाही बघा. पाऊस आला तर मी ह्या पाईपातलं पण जर पाऊस आला तर आपलं जेवण बनवलं ही ऑप्शन आहे. मग इथं इथं इथंच ठेवा सगळं आपलं. इथे आमचं जेवण बनणार आहे 2 मोऱ्यांमध्ये. आणि इथे खजाना आहे, इथे पगोळा टाकायला सुरुवात करणार आता बघूया. ए आज बांध पहिले जेवणाचं बघा. मी जेवणाचं बघतोय ना. आणि ते दोघे कुठे गेले ते तर बघूया. आता आपण पगोळ्यांना आस वगैरे बांधायला सुरुवात करणार, ते मी तुम्हाला दाखवतो पुढे. आणि नंतर जेवणाचं वगैरे पण मी सर्व आज कॅप्चर करणार आहे, तर तुम्ही बघत राहा. पुढे तुम्हाला दिसेल. पगोळ्यांना सेपरेट करण्याचं काम चालू झालं. चांगले चांगले पगोळ्या जे आहेत ते बाजूला काढतोय. तुला माहिती आहेत ना कुठले आहेत. ए वडापाव खाऊन घ्या तुम्ही. त्यांना वडापाव घ्या. हा भूक लागली फरशीच्या इथे पाणी आहे. आणि हे बघा इथे चिकनची पार्टी स्वच्छ करण्यासाठी वगैरे आता बघतायत. धुवून घ्या लागेल तो. तंगड्या पण तिकडे, इकडे स्टोव आहे. हे स्टोव कोणी आणला नाही. स्टोव कोणी आणला नाही. हे हा एक स्टोव कोणी एक नंबर आणला नाही. आणि आपले कुक आता सुमित बोगल आणि काय म्हणतात ना, महेंद्र राऊत. महेंद्र राऊत. त्यांचा वाढदिवस असेल असतो. आणि आमचे मेन कार्यकर्ते आले आहेत, मेन कार्यकर्ते. आणि तिकडे बघा अजून एक माणूस आहे दुसरा, प्रतीक. आणि हे संकेत भाऊ बघा आलेले आहेत मस्त एकदम सर्व. आता इथे चिकनला धुणार आहेत. गटली तिकडे पकोडा टाकायला गेला आहे पुढे. आणि इथे शेतातलं पाणी आहे. चिकन धुण्याचं वगैरे काम करत आहे. हे पण तो खजूल पाणी नाही ना सुमित बघ. पाणी तर खजू असणार ऑब्विसली. अरे मग होलाचा पाहिजे, होल पाहिजे आपल्याला. पाणी पण बघ. अरे मी नाही बोलत नाही तुम्हाला. वरती बघतो थांब जरा. चिकन धुवायचं आहे. आणि हे इकडे खजन आहे बघा. खजन असं असतं, खारपोडीची जंगल बोलतात ना, खारपोडी जंगल तसं. हे खारपोडीची जंगल आहेत. आणि आपण सर्व हेल्प करून, मदत करून प्रत्येकाला हे आपण जेवण वगैरे बनवायचं सर्व सामान वगैरे घेऊन आलो आम्ही. आणि हे बघा हे श्रीनगर ठाणेवाले प्रतीक भाऊ जे आहे. प्रतीक भाऊ आहेत. सगळं एकदम मस्त एकदम प्रोग्राम चालू आहे आपला. पाण्यासाठी आपण इकडे आलोय. हे पाणी आहे इथे. पाणी घेण्यासाठी केले. इथे चिकन वगैरे धुणार मस्त. पुढे भुसकल तिथंच चिकन वगैरे धुणार इथे मस्त. आणि मग आपण इकडे चिकन बनवणार. वर खाली हे टोपं धुवून घ्या. टोपाने चिकन लावून घ्या दादा. एका मिनिट राईस आण पप्या. हे 2 किलोचं घेते. आता चिकन वगैरे साफ करून झालंय सर्व मस्त. आणि ह्या तंगड्या वगैरे त्या आम्ही एकदम त्याची ग्रेव्ही करणार आहे. आणि चिकनला मॅरिनेट करायचं आपल्याला. सुमित करेल मॅरिनेट करून मग थोड्या वेळ आपण ठेवणार. त्याच्यानंतर मग ह्यातलं अर्ध चिकन आपण फ्राय करायचं आहे. आणि हे पाणी काढ ना तुम्ही, पाणी काढ ना. ते पाणी आतमध्ये काढ. निघेल हे पण थाली घे ना. अर्ध चिकन मॅरिनेट कर आपलं हे करायचं, फ्राय करायचं आहे. आणि अर्ध चिकन आपल्याला त्याची ग्रेव्ही करायची आहे. पकड वरती पकडतो. वरती हाय ना. हा जेवणाचा मसाला आहे. ठीक आहे. चिकन मॅरिनेटची सुरुवात झाली आहे आपल्या. चिकन विथ दिस व्ह्यू. हा मसाला कसा माहिती आहे, धना पावडर मिक्स असतो ना टेस्ट साठी. हा तो वाला मसाला तो टाकायचा आहे.
काय बोलते काय मस्त व्ह्यू आहे एकदम. हा कॉर्न फ्लॉवर आहे. अजून चालायला लागेल. तेल आहे. हा? तेल आहे. अजून एक असं बसला तेल मी तुम्हाला सुट्टा शेंगतेल सांगितलं. कुठला? अरे तो नाही, तो बोलतो नाही बोलतो, चांगला नाही बोलतो, हा घे बोललो. तेल तुमची लोक थोडं सांगतात ह्याच्यामध्ये फायदा असतो त्यांना. अरे सस्त्यातला स्वस्त आहे. हा बघ, हा कॉर्न आहे आणि हा आपलं काय बोलतो कॉर्नफ्लॉवर आहे. एक कॉर्न फ्लोअर आणि कुठला करतो चण्याचा. इथे चिकन मॅरिनेट होतं तोपर्यंत मी तुम्हाला पकोडा टाकायला दाखवतो, कारण की गटली चाललाय पकोडा, गटली आणि आजी दादा, तर मी पण चाललो त्यांच्याबरोबर. तोपर्यंत इकडे चिकन आणि राईस वगैरे सर्व लावून होईल. ते पण बनवून होईपर्यंत आपण तिकडे लांब कपला काढून तोपर्यंत आपण तर आपण इकडे आता पकोड्यावर चाललो. आज कुठे आहे? आपण मच्छी पण पकडायला चाललोय. आणि मच्छी हे पण आणलंय, बाटलीमध्ये मच्छी पकडणार आहे आपण. त्यासाठी आपण आपला चण्याचं पीठ थोडं हे घेऊन आलो आहे, पीठ घेऊन आलं आहे गव्हाचं. तर बघूया गटली आपल्याला कुठे घेऊन जातो, तिकडे जाऊया. मग तुम्हाला नंतर मी ते प्रोसेस दाखवतो सर्व. तुम्हाला मी आता आमच्याकडे खजन दाखवतो. हे बघा, हे सगळं खजन आहे आणि इकडेच आम्हाला खेकडे भेटतात. थोडंसं वॉक करून आहे ना, इथे आपल्याला पकोडे टाकायचे, तिथे पोचलो आहे. इथे गटलीने पहिली पकोडे टाकले आहे आणि आता पुढे पुढे टाकत जाणार तो. तर बघूया, आपले पकोडे 10 आपण घेऊन आलो इकडे, बाकी तिकडे, कारण की पाणी होटलं त्यामुळे काय जास्त पकोडे घेऊन सुद्धा मतलब नाही. आता एक काम करूया आपण, पण इथे ह्या डबकांमध्ये पाणी राहतं बोलतात, त्याच्यामुळे इथे टाकून गेले आपण. मोबाईल तर आता गटली आहे ना, आस वगैरे बांधणार आहे. हे कोंबड्यांचे पिस आहेत, असं तुम्ही ह्याच्यावरती दाखवा. तर ते आस बांधून हे मदत करा, खोल अजिता रश, त्यांच्या रशा खोल, म्हणजे मी पटापट पटापट बांधतो. ती कोंबड्यांची पिस असतात ती ह्या खेकड्यांना खाण्यासाठी देतो आपण. मग त्याच्या वासाने खेकडे वगैरे येतात. तर आता गटली तुम्हाला दाखवेल कसं बांधायचे ते. माझ्याकडनं पटापट. पगोळ्या कोणाच्या तरी नवीन आहेत मस्त. सोम्याच्या सर्व वाटतं. सुमित, पांग्या, सगळ्या पोरांनी गावातल्या मस्जिद बंदवरून नवीन पकोडे आणले ना. हा काय बाई भांग्याच्या आहे मग मी पण आणले 10 तुझ्या कुठं. घरी. असं बांधायचं असतं. नंतरला मग ही पगोली पकडून अशी पगोली पकडायची आणि मग त्याला ते बांधणार तो. हे बघ असं असतं. ते पटापट टाकत घेतो सगळं काय चार एरिया होतात ते. आणि आता गटली चाललंय पकोडे टाकायला. बघूया आपण कसे पकोडे टाकतात आणि काय करतात ते मी तुम्हाला दाखवतो. त्यांना मला काठी लागत भेटते का तुला. हे हे पकोडे टाकले तेव्हा घटल्याने. आता आपण असेच पुढचे पकोडे टाकणार सर्व आणि त्यानंतर थोड्या वेळ टाईम वेट करून मग बघणार त्यांना. सुद्धा खेचतोय तर आपण बघूया आता काय भेटते का आपल्याला. अरे यार गेला घटल्या. खेकड्या गेला आपल्याला की भेटलेला गेला. ठीक आहे, नेक्स्ट टाइम आपल्याला येईल पण ना तो. एक छोटा आला आहे. हे बघा अशी खेकडे येतात आमच्याकडे. आणि आमची होणी झाली आहे. टाकून बघ त्याला, लांब पकड. होणी झालेली आहे. ठेव ठेव हॅलो ठेव दुसरा काढू. हां पहिली महादेव दिली आहे.
त्याच्या पाठचा नळ सुद्धा आपल्याला येणार. आणि इथे पण अजून एक खेकडा आम्हाला भेटले पकड ये. मस्त. अजून थोडी बारीक बारीक लागतात पण ठीक आहे, चालेल आपल्याला. मादी साहित्य. आणि पुन्हा इथे एकदा पगोली खेचते आता. तर बघूया, गट्टी चालल्या पगोली उचलायला. ह्याच पगोलीमध्ये आपल्याला किवरा भेटलेला आणि पुन्हा आता खेचते. आणि हे छोटंसं चिनकट आलं आहे. आणि इथे आता गटलीने 2 खेकडी काढलेत, जोडी आले तेव्हा दिसत असेल तुम्हाला ते. तर असेच खेकडीकडे बरेच भेटतात. मी तर इकडे फर्स्ट टाईम आलो आणि खेकडी तर आपल्याला लागायची सुरुवात झाली आहे. तर बघूया. आणि बघा हे जोडे आले मस्त. हे खाली टाकून कधी जातील जोड्या त्यांना पाहिजे ना, तू त्या म्हणणार ना पकड. तरी जोडे आले मस्त. हे बारीक बारीक कोण टाकायचं आपण? चांगला चांगला नाही मस्त आहे. त्या प्रकारे आता एक थोडासा मोठा आलाय खेकडा. मादी आहे मादी. मादी आले बघा मस्त, थोडी जाणती मादी आहे. मला असं वाटतं ती तिकली गेली ती घोटली. एकदम फर्स्ट क्लास. ओ माय गॉड. होते वरती. बघा मस्त 2 जोडी काढली मी आता. एक थोडी जाणती जोडी आहे. इथे ते कालवा भेटलाय. अरे हे बघ ते अंगडा तुटलेलं आहे वाटतं. अरे मी इथे खजनाच्या ठिकाणी पट्टीवर बनवतोय ना, त्याला कालवा भेटलाय. हे अजिबात नाही, ही पगोली तुटलेली आहे. अजिबात नाही. मस्त बघा 2 आता जाणती भेटले, जोडी आले. नारानी हा बिलातला आहे. लय महाग केला ह्याला कोणीतरी मारलेलं आहे. ते मारलेला. अंगडा तुटलेला आहे त्याचा. मस्त एक जोडी काढली मी आता. आणि आता पुढच्या पगोल्या बघायला चाललं. आम्हाला असं वाटलं की पाणी ओढलं तर आम्हाला काही खेकडी भेटणार नाही, पण चांगली खेकडी भेटले लागत आहेत आता. आणि तिकडे पोरं आपली दुसरी चिकन आणि राईस तयार करून ठेवलं आहे. आणि आपण पाव घेऊन आलो आहे. तर मे बी त्यांचं पण झालं असेल बऱ्याचपैकी आता, पण त्यांचं काय आपलं शूट करता आलं नाही. तर मग आता खेकड्याचं नंतर झाल्यानंतर आपण तिकडे जाऊया, मग ते पण तुम्हाला मी दाखवून झालं असेल ते तयार. तर आता बघूया अजून आपल्याला किती खेकडे भेटतात ते आणि काय काय भेटतात ते. मेला वाटतं का आता मेला. झोपून आला तर. इकडे गटलीने जुगाड केले. जी बॉटल दिसते ना, तर त्या बॉटलने तो मासे पकडणार आहे. त्यासाठी हे गव्हाचं पीठ आणलं आहे. तर बघूया आपण कसे मासे पकडतो. ते बघा आता त्या बॉटलमध्ये पीठ टाकेल आणि मग नंतर मग मासे पकडायला ट्राय करेल. हे आले ते. हे आले ते आले. आता बाटली टाकले त्याने. बघूया मच्छी येते काय. अरे तिला दगड बांधायला लागते कटली. आणि तो बघा तिकडे आलाय खेकडा. हे मोठा आहे दादा. तिकडे पण खेकडा आलाय. तिकडे कटलीने बाटली टाकली. तर बघूया तिकडे अजय झालं काय भेटलं ते. हो वाव खटारा आणलाय अजयने. चांगला खेकडा काढला. बाप रे ला एकदम काळा काळा आहे रे मस्त. हा इथे टाकून ठेव पगोली. अजून पुढे टाकायला पाहिजे, कोणतरी येते खालून. हो 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 हे बघा मस्त खेकडा भेटला एक. तेव्हा तिकडे आकड्याने खेकडी काढायला आले तो माणूस. तेव्हा तो खेकडी बघतोय. आकड्याने सुद्धा असे आमच्याकडे खेकडी काढतात. खेकडी पकडून झालेत आमची. आणि आता आम्ही इकडे आलो जेवण करतोय. मीठ वगैरे टाकून इकडे चिकन बनवलंय, भात बनवलाय आणि आता आम्ही जेवायला वगैरे बसणार. आमचं वनभोजन असणार आहे. आणि तिकडे काय जण खेकडी काढतात. तर बाकी पुढचं मी तुम्हाला पुढे दाखवेन, कारण की आता माझ्या मोबाईलची चार्जिंग पण संपलेलं आहे. तर जे काय होईल ते मी तुम्हाला चार्जिंग केल्यानंतर दाखवेन. मग
नर्वस होतो. हा, ती nervous होतो. अरे गणपती बाप्पा, हे तू काय उघड्या डोळ्यानं पाहतो? हा माणूस किती हैवान झालाय आणि स्वतः भूकंप. तर मित्रांनो आता आम्ही खेकडे वगैरे पकडून मस्त पार्टी बिर्टी करून आता आम्ही आलोय. आता ह्या ओलामध्ये आम्ही आता पोहायचा विचार करतोय. हा आहे कुडगावला होल. तर ह्या ओलामध्ये आंघोळ वगैरे करून आम्ही घरी यायचा विचार करतोय. सर्व मित्र आहेत. एक गाडी आले आणि एक गाडी अजून मागून येते. खजनामध्ये पोहून झाल्यानंतर आम्ही आता इकडे आलोय. मस्त ओढ्यावरती आलो आमच्याकडे गावाकडच्या कुडगावला. तर हा बघा हा ओढ्याचं पाणी आहे सगळं मस्त वगैरे. आणि ते आंघोळ वगैरे करून आता आम्ही घरी आलो आणि त्यानंतर मग संध्याकाळी कुडगावला आलो पाण्यामध्ये. फायनली आम्ही मस्त फिरून वगैरे पार्टी वगैरे करून आता घरी आलो आहे आणि स्वप्नीच्याच घरी आलो होतो कुडगावला. तर आता थोडंफार इकडे टाईमपास करू. मस्त जेवण खेकडे आणले खेकडे बनवत आहेत आणि त्यानंतरला मग आम्ही उद्याचा प्लॅन असतो. इकडे गटले आणि सुमितने एकदम खेकड्याचा रस्सा बनवला इकडे आणि इकडे मके टाकलेत. तर मंडळी आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली आणि आता आम्ही निघालो मुंबईला जायला. सर्व तयार होत आहेत आणि आता आमचा शेवट होतो या ट्रिपचा. तर ट्रिप एकदम मस्त झाली, चांगली झाली, सर्वांना मजा आली. ट्रिपमध्ये जी मजा केली मी तुम्हाला दाखवूनच ते तुम्ही बघाच. चला भेटू पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. एन्जॉय. कितीला घेतलं? हे काय कॉन्ट्रॅक्ट येतात ना रे डायरेक्ट आपलं काम करता. आधी भरून घे.